नमस्कार, मी सूरज सर तुमचं आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष असं स्वागत करत आहे. सगळ्यात महत्त्वाची एक इन्स्ट्रक्शन तुम्हाला द्यायची आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशा महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शनसाठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सो आता ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामचं चॉईस फिलिंगचं फर्स्ट राऊंडचं जे रिझल्ट आहे, रिझल्ट म्हणजे तुम्हाला कोणतं सैनिक स्कूल अलोकेट झालेलं आहे ते तुम्हाला दिसत आहे. आता यामध्ये यावर्षी सैनिक स्कूलने एक नवीन गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे तुमच्या ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू आणि रिजेक्ट असे दोन ऑप्शन दिलेले आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा सैनिक स्कूलने एक गोष्ट दिलेली आहे जी की तुमच्यासमोर आहे. 8 नंबरचा जो पॉईंट तुमच्यासमोर आता दिसत आहे त्यामध्ये दिलेलं आहे की जे दोन बटन तुम्हाला ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू किंवा रिजेक्ट असे दोन बटन दिलेले आहेत. जर त्याच्यावरती तुम्ही कोणतीच म्हणजे तुम्हाला एखादं स्कूल अलोकेट झालेलं आहे आणि तुम्ही कोणतीच ॲक्शन घेतलेली नसेल तर मात्र काय काय होणार आहे त्याचे 2 पॉईंट दिलेले आहेत. हा एक आणि 8.1 आणि 8.2 असे 2 पॉईंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत. सो काय सांगतात हे की जर तुम्ही ह्या दिलेल्या टाईमलाईनमध्ये म्हणजे 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये ह्या टाईमलाईनमध्ये कोणतीच ॲक्शन घेतली नाही, म्हणजे तुम्हाला स्कूल तर अलोकेट झालेलं आहे पण तुम्ही ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू पण केलेलं नाही आहे, रिजेक्ट पण केलेलं नाही आहे, तर मात्र काय होणार आहे की तुम्ही जर तुम्ही दिलेला आहे प्रेफरन्स, फॉर एक्झाम्पल धरून चाला की सातारा सैनिक स्कूल तुम्ही दिलेलं आहे, फर्स्ट प्रेफरन्सला तुम्हाला सातारा सैनिक स्कूल तुम्ही दिलं आणि सातारा सैनिक स्कूलच अलोकेट झालेलं आहे आणि तरी तुम्ही रिजेक्ट केलं तर तुम्ही त्या प्रोसेसमधून बाहेर पडणार आहात. कारण आपण देतानाच ते प्रेफरन्स का देतो, कारण आपल्याला देता ॲडमिशन हवं असतं म्हणून आपण देतो. मग त्यावेळेस तुम्हाला ते ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू करायचं आहे. ओके, आता लक्षात घ्या कुठलाही तुम्ही की नवीन सैनिक स्कूल किंवा जे प्रायव्हेट सैनिक स्कूल हे टाकलेलं नसणार फर्स्ट प्रेफरन्सला. दुसरी गोष्ट, पहिल्याच राऊंडला तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्सच लागलेला असेल तर तुम्हाला तो ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू करायचा आहे. जर तुम्ही तो रिजेक्ट केला तर मात्र तुम्ही त्याच्या बाहेर पडणार आहात, काउन्सिलिंगच्याच बाहेर पडणार आहात, असे हे 2 पॉईंट सांगत आहे. यस, जर तुम्हाला खालचे फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे फर्स्ट राऊंडचा फर्स्ट प्रेफरन्स जर तुम्हाला लागलेला नसेल, खालचे नंबर लागलेले असतील किंवा खालचे सैनिक स्कूल लागलेले असतील तर तुम्ही ते रिजेक्ट करू शकता. लक्षात घ्या काय सांगतोय. फर्स्ट राऊंड आहे हा आपला, फर्स्ट राऊंडला फर्स्ट प्रेफरन्सच तुम्हाला मिळालेला आहे तर तुम्ही ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू करायचं आहे. कारण सैनिक स्कूलने असं ठरवतं आहे की तुम्ही दिलेला काय आहे, कारण तुम्हाला तो हवा होता म्हणून तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे आणि तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स लागलेला देखील आहे. मग तुम्ही रिजेक्ट केलं तर तुम्ही त्याच्या बाहेर पडणार आहात, म्हणजे काउन्सिलिंगच्याच बाहेर पडणार आहात या वर्षीच्या. ओके, म्हणून तुम्हाला ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू करायचं आहे. जर तुम्हाला फर्स्ट राऊंडला फर्स्ट प्रेफरन्स लागलेला नसेल, त्याच्या खालचे लागलेले असतील तर तुम्ही रिजेक्ट करू शकता. ओके, दुसरी गोष्ट, जर कुठलीच ॲक्शन तुम्ही घेतली नाही तर डिरेक्टली तुम्ही काय करणार आहे, इथं दिलेलं आहे बघा, इफ यू आर अलॉटेड युअर फर्स्ट प्रेफरन्स स्कूल युअर कॅन्डिडेट विल बी कॅन्सल्ड फॉर ऑल इंडिया सैनिक स्कूल 26-27 काउन्सिलिंग अँड नो फर्दर ॲडमिशन क्लेम अंडर द 2026 विल बी अलॉटेड. ओके, अनलेस मात्र यू वेअर अलॉटेड अ लोअर प्रेफरन्स स्कूल एनी राऊंड. However, if the first preference is allotted first round, your candidate will be cancelled immediately. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, दुसरा मुद्दा काय आहे की वेदर द अलॉटेड स्कूल इज नॉट द कॅन्डिडेट फर्स्ट प्रेफरन्स द कॅन्डिडेट शॅल बी कन्सिडर ओनली फॉर द ऑफलाईन राऊंड काउन्सिलिंग सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ वॅकन्सीज अँड द इंटर्स मेरिट. म्हणजे काय की जर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्सेस तुम्हाला काय झालेलं आहे, अलोकेट झालेलं नाही आणि तुम्ही कोणतीच ॲक्शन घेतलेली नाही, ओके, तर मात्र तुम्ही ह्याच्यामधून बाहेर पडणार आहात आणि तुमचं ऑफलाईन राऊंड ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस तुम्हाला कन्सिडर केलं जाणार आहे. त्यामुळे एकतर ज्यांना फर्स्ट राऊंडला फर्स्ट प्रेफरन्स मिळालेला नसेल, ओके, त्याच्या खालची मिळालेल्या असतील तर त्यांनी ॲक्शन घ्या, रिजेक्ट करा, म्हणजे तुम्ही पुढच्या राऊंडला जाचाल. ज्यांना कोणतं सैनिक स्कूल अलोकेट झाले नाही ते ॲटोमॅटिकली पुढच्या राऊंडला गेलेले आहेत आणि ज्यांना फर्स्ट राऊंडला फर्स्ट प्रेफरन्सेस तुम्ही चॉईस फिलिंग करताना फर्स्ट प्रेफरन्सच मिळालेला असेल तर तुम्हाला तो ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू करायचा आहे. तुम्ही जर रिजेक्ट केलं तर तुम्ही काउन्सिलिंगच्या बाहेर 100% पडणार आहात. ओके, सो पालकांनी व्हिडिओ 2 ते 3 वेळा बघा, जे मी सांगितलेलं आहे ते व्यवस्थित ऐकायचं आहे आणि त्यानुसार ॲक्शन घ्यायची आहे. पण कोणती तरी ॲक्शन ज्यांना स्कूल अलोकेट झालेलं आहे त्यांनी घ्यायची आहे. पण त्यातूनही एक सब पॉईंट काय आहे, फर्स्ट राऊंड फर्स्ट प्रेफरन्स ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू करायचं आहे. ओके, धन्यवाद.